ते बघितलं याच्यावर मस्त गडचं बोलते कोणतं झालंय. दुसरा भाग त्यांनी असं सांगितलं की ज्यांच्या कुंदवी नोंदी सापडल्या नाहीत किंवा सापडणार नाहीत अशा मराठ्यांसाठी हा मागासवर्गीय आयोगाचा अहवाल स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं तेच आरक्षण आम्ही परत मराठा समाजाला देणार आहोत आणि त्यासाठी येत्या अधिवेशनामध्ये आम्ही कायदा करणार आहोत. आणि हाच खरा यातला कळीचा प्रश्न आहे. कारण कालच एका माध्यम समूहामध्ये बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांना न आवडणार, त्यांच्या मागणीप्रमाणे नसणार पण मराठा समाजाला आवडेल असं आरक्षण आम्ही देणार आहोत. आणि त्या देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावर हुकूम आज मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलं. या ठिकाणी एक गोष्ट आपण सुरुवातीलाच लक्षात घेतली पाहिजे की देवेंद्र फडणवीसने नोव्हेंबर 2018ला SCBC सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास असं जे मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं ते आरक्षण तत्कालीन राज्य सरकारला आरक्षण करण्याचे अधिकार नव्हते. 50% पुढचं ते आरक्षण होतं. इंदिरा साहनीच्या कसोटीवर टिकणारं ते आरक्षण नव्हतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं ते आरक्षण फेटाळलेलं आहे आणि त्यासाठीची क्युरेटिव्ह पिटिशन आज सर्वोच्च न्यायालयामध्ये आजही पेंडिंग आहे. माझा पहिला प्रश्न राज्य सरकारला हा होता की सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन पेंडिंग असताना तो कायदा आज अस्तित्वात असताना त्याच धर्तीवर दुसरा कायदा करायचा राज्य सरकारला अधिकार आहे का? नियमाप्रमाणे असा कायदा राज्य सरकार करू शकत नाही. जो पहिला कायदा नोव्हेंबर 2018ला केला SCBCचा तो कायदा क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयापुढे प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन लंच आवर मध्ये त्यांनी त्यांच्या पद्धतीनं इन चेंबर त्याची दखल घेतली आहे आणि आजपर्यंत त्याच्यावर निकाल दिला नाही. पण हा निकाल येण्यापूर्वीच राज्य सरकार कायदा करू इच्छिते. म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशनचा काय निकाल येणार राज्य सरकारला माहिती आहे का? आणि जर क्युरेटिव्ह पिटिशन आणखी जिवंत आहे जोपर्यंत निकाल येत नाही तर राज्य सरकारनं हा कायदा करण्याचा अधिकार आहे का? जो अधिकार राज्य सरकारला नाही. तरी राज्य सरकार मराठा समाजाची फसवणूक करण्यासाठी कायदा केलाय असं दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. दुसरा भाग असा आहे की आजही राज्य सरकारला 50%च्या पुढं आरक्षण देण्याचा अधिकार आहे का? कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली की सध्या असलेल्या आरक्षणाला कसलाही धक्का न लावता कुठल्याही जाती धर्मावर अन्याय न करता हरकत नाही, आमचं काही त्यात म्हणणं नाही की कुठल्या जातीवर तुम्ही अन्याय करा, आरक्षण देणार. याचा अर्थ 62%च्या पुढं आज राज्यामध्ये असलेले 52% आणि EWSचं असलेलं 10% म्हणजे 52 + 10 62%च्या पुढे राज्य सरकार मराठ्यांना येत्या अधिवेशनामध्ये मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरून आरक्षण देऊ इच्छिते. 62%च्या पुढे आरक्षण देण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे का? तसा कुठलाही अधिकार राज्य सरकारला नाही. तिकडूनही राज्य सरकार परत मराठ्याची फसवणूक करते आणि मराठा समाजासाठी विशेष अधिवेशन बोलवले अशा पद्धतीचं या ठिकाणी राज्य सरकार सांगून मराठ्याची फसवणूक करते. दुसरीकडं जे काही सगळे सोयऱ्याचा मसुदा अधिसूचना आहे, परवाच आपण बघितलं असेल की माननीय विभागीय आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी, अंबडचे तहसीलदार आणि पोलीस प्रमुख यांच्याबरोबर जी काय रात्री मनोज जरांगे पाटलांची चर्चा झाली त्या चर्चेमध्ये जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलंय की पितृसत्ताक हा शब्द घेऊ नका असं मी तुम्हाला सांगितलं होतं, तरी तो शब्द तुम्ही का घेतला? सगळे सोयऱ्याची मी सांगितली होती तशी व्याख्या का घेतली नाही? म्हणजे याचा अर्थ असा आहे की सोयऱ्याची जी व्याख्या मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय की यामध्ये नाहीये ती म्हणजे बायको, आई, आजी, पणजी यांचे नातेवाईक माहेरचे आणि बहीण किंवा आत्या यांचे सासरचे नातेवाईक हे जोपर्यंत याद येत नाहीत तोपर्यंत सामाजिक दृष्ट्या सगळे सोयरे ही व्याख्या पूर्ण होत नाही. आणि पितृसत्ताक शब्द आणि हे त्यामध्ये टाकणं हे करून मराठा समाजाची त्यांनी त्या ठिकाणी फसवणूक केलेली आहे.
आणि त्यामध्ये परत त्यांनी सजातीय विवाह टाकला, कारण कुणबी आणि मराठा हा विवाह सजातीय होत नाही, आणि परत ग्रह चौकशी टाकलंय. म्हणून जरांगे पाटलांनी त्याविषयी रात्री त्यांना विचारलं होतं की पितृसत्ताक मी टाकू नका म्हणून सांगितलं, तुम्ही का टाकलं? सगळे सोयऱ्याची मी जशी सांगितलं तशी व्याख्या का केली नाही? आणि तिसरा एक महत्वाचा मुद्दा त्यांनी उपलब्ध त्या ठिकाणी केला की मंगेश चिवटे सारखे जे मध्यस्थ आहेत ते कुठं गायब झालेत आणि त्यांनी अंमलबजावणीमध्ये फसवणूक केलेली आहे. म्हणजे त्याही अर्थानं एकनाथ शिंदेचे प्रतिनिधी म्हणून वावरणारे मंगेश चिवटे हे सातत्यानं मराठा समाजाची फसवणूक करतात, आणि ज्या ठिकाणी काही निर्णायक मोड येतो त्यावेळेस ते रात्री बेरात्री कुठंतरी फिरतात आणि परत मराठा समाजाचा आरक्षणाचा जो विषय तो लांब नेऊन टाकतात. या मागचं गृहीतक काय आणखी लक्षात आलं नाही. म्हणून मराठा समाजाच्या वतीनं जर हे अंमलबजावणीचा निर्णय झाला नाही तर येत्या काही दिवसामध्ये कात्रजचा घाट करून मंगेश चिवटे यांना जालना जिल्ह्यात कुठेही दिसले तर योग्य धडा शिकवला जाईल, हे यातून सांगतो. कारण मंगेश चिवटे यांच्या माध्यमातूनच सातत्यानं मराठा आरक्षण कायदेशीर स्वरूप आणि ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं मिळू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे, हे आमच्या या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. कमी वेळात बोलवलेल्या पत्रकार परिषदेला आपण सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे सुरुवातीला स्वागत करतो. आणि आजची पत्रकार परिषद अति तातडीनं घेण्याचं कारण म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यानं आज सकाळी अचानक घेतलेली पत्रकार परिषद, त्यानंतर छगन भुजबळ यांनी केलेला विस्तृत खुलासा, या संदर्भामध्ये वस्तुस्थिती समाजासमोर आपल्या माध्यमातून येणं. या नुरसर कोण आहे? या राव सर. माननीय मुख्यमंत्र्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यानंतर वस्तुस्थिती आपल्यासमोर समाजासमोर येणं आवश्यक आहे, आणि आमचे जे काही आक्षेप आहेत तेही माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत मी आज पोहोचवलेले आहेत. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आज मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती सुकरे यांनी राज्य सरकारकडे सुपूर्द केला. राज्य सरकार तो 20 आणि 21 फेब्रुवारीला जे मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवलंय राज्य सरकारनं, त्यामध्ये कायद्याचं रूपांतर करण्यासाठी मांडण्यापूर्वी मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवणार आहे आणि त्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर होणार आहे. परंतु हे अहवाल स्वीकारत असल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी जे काही उत्तरं दिले ते उत्तरं अतिशय निराशाजनक आणि मराठा आरक्षणाच्या टप्प्यातील आजचा दिवस काळा दिवस म्हणून नोंद होईल अशा पद्धतीचे माननीय मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य अतिशय फसवे, मराठा समाजाला गृहीत धरून केवळ फसवणुकीसाठी काहीतरी करायचंय या कडीमधली आजची त्यांनी सर्वोच्च कडी या ठिकाणी गाठलेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी आज गेल्या 26 जानेवारीला याच माननीय मुख्यमंत्र्यानं मुंबई एपीएमसी मध्ये स्वतःचा सत्कार स्वतःच करून मराठा आरक्षणाचे सगळे प्रश्न मी सोडवले अशा पद्धतीच्या बडाया मारल्या होत्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मी शपथ पूर्ण केली अशा प्रकारचा एक खोटा युक्तिवाद त्यांनी केला होता. तो आजच्या पत्रकार परिषदेला त्यांच्या वक्तव्यानं त्यांनीच खोटा ठरवलाय हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. जर 26 जानेवारीला सगळे प्रश्न सुटले होते तर आज मुख्यमंत्री जे बोलतायत ते नेमकं काय हे आपलं सगळ्यात मोठी बिटवीन द लाईन गोम आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज मुख्यमंत्री असं म्हणाले की कुणबी नोंदी संदर्भात आम्ही नवीन कुठलाही कायदा केलेला नाही. 1967 पूर्वीच्या कायद्यानुसार 1967च्या कायद्यानुसार
ज्यांच्या कुणबी नोंदी असतील त्यांनाच फक्त कुणबी नोंदी दिल्याचे प्रमाणपत्र दिले जातील। दादा काय मुद्दा होता आज सकाळी माननीय मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन मागासवर्गीय आयोगाचा अहवाल तर स्वीकारला, परंतु 50% पुढचं ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस सरकारने आरक्षण दिलं होतं तसं आरक्षण देऊ असं त्यांनी सांगितलं, जी मराठा समाजाची शुद्ध फसवणूक आहे। एक वेळेस देवेंद्र फडणवीसने केली होती आणि आता त्याच्याच मार्गदर्शनाखाली एकनाथराव शिंदे साहेब करू पाहत आहेत। कारण आजही 50% पुढं आरक्षण देण्याचे अधिकार कुठल्याही राज्य सरकारला नाही आहेत आणि एकनाथराव शिंदे साहेब नसलेले अधिकार या ठिकाणी वापरू इच्छितात। सगळे सोयरे मसुदा अधिसूचनेतसुद्धा त्यांनी सोयऱ्याचा समावेश केला नाही, सजातीय विवाह हा शब्द टाकला आणि इतर सगळ्या जाती जमातीला तो लागू केला। त्यातूनही त्यांनी मराठ्यासह सगळ्या जाती समूहाची फसवणूक केली। कुणबी नोंदीसाठी आम्ही कुठला GR काढला नाही। 1967 पूर्वीचा GR प्रमाणे कुणबी नोंद असेल तर त्याला प्रमाणपत्र मिळेल आणि मराठ्यांना आम्ही आरक्षण मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार पण 52% पुढं राज्यात असलेलं किंवा EWS जर ॲड केलं तर 62% पुढचं देऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, की जी मराठा समाजाची शुद्ध फसवणूक आहे। इंदिरा साहनीच्या कसोटीवर आज देशात असलेल्या कायद्यानुसार आणि जे काही घटना दुरुस्ती झाल्यात त्याप्रमाणे 50% पुढचं कुठलंही आरक्षण देण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही। म्हणून आपल्या माध्यमातून माननीय एकनाथराव शिंदे साहेबांना मी आवाहन करतो की आपण मराठा समाजाची फसवणूक करू नका। जे अधिकार नाहीत आपल्याला ते अधिकार वापरू नका आणि जर उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जो अधिकार नसलेलं आरक्षण देण्याचा ठराव त्यांनी मंजूर केला तर या मंत्रिमंडळावर 420चा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। कारण एकदा यांनी तशीच फसवणूक केली, आता मराठा समाजाची आम्हाला फसवणूक होऊ द्यायची नाही। म्हणून जे अधिकार नाहीत ते त्यांनी वापरू नयेत आणि त्यांना माझी नम्र विनंती आहे, तुम्ही कायदा बनवू नका, तर केंद्र सरकारकडे शिफारस करून केंद्रीय मंत्रिमंडळाला मराठा समाजाचा अध्यादेश काढू द्या आणि संसदेच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण द्या, तरच टिकावं असेल। आणि दुसरं, मराठवाड्यातील मराठा समाजाला राज्यातील इतर मराठा समाजामध्ये न घेता या 8 जिल्ह्यातील मराठ्यांना हैदराबाद संस्थानातील नोंदीनुसार अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्या कमिटीचा रिपोर्ट आपण मागून तो स्वीकारून वेगळं आरक्षण द्या, त्याशिवाय हा प्रश्न मिटू शकत नाही। आणि आपण वारंवार मराठा समाजाची फसवणूक करतात ती फसवणूक बंद करा।